LPG बुकिंग विषयी मोठी अपडेट आली आहे। शहरी आणि ग्रामीण भागात कधी करता येणार सिलेंडर बुक? सरकारच्या नियमांविषयी सर्वात मोठा खुलासा। जास्त पॅनिक आणि गोंधळून जाण्याची गरज नाहीये, कारण सध्या खूप अफवा उठवल्या जात आहेत। सिलेंडर आणि पेट्रोल विषयी सरकारनं या सर्व अफवांचं खंडन करत सर्व स्पष्ट केलंय। किती दिवसात सिलेंडर मिळेल, कसे नियम असतील, व्हिडिओ पूर्ण बघा। महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका, पुढील अशाच लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी। LPG विषयीच्या वृत्तांनी सध्या प्रत्येक शहरात मोठी खळबळ उडवली आहे। सरकारनं गॅस बुकिंग नियमात बदल केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या, पण आता सरकारनं मोठा खुलासा केलाय। त्यानुसार शहरात आणि ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी मोठी आनंद वार्ता येऊन धडकली आहे। LPG बुकिंग विषयी अनेक वृत्त समोर येत आहेत। त्यात सरकारनं गॅस बुकिंग नियमात मोठा बदल केल्याचा दावा करण्यात येतोय। ज्या ग्राहकांकडे 2 सिलेंडर म्हणजेच डबल बॉटल कनेक्शन आहे, त्यांना नवीन गॅस सिलेंडर बुकिंगसाठी 35 दिवस लागतील असा दावा करण्यात आला होता। पूर्वी हा कालावधी 25 दिवसांचा होता। हा नियम शहरी, ग्रामीण आणि दुर्गम भागासाठी लागू असेल असं सांगण्यात येत होते, पण आता सरकारनं या वृत्ताचं खंडन केलंय। शहरी भागांसाठी 25 दिवस तर ग्रामीण क्षेत्रासाठी 45 दिवस याप्रमाणे गॅस सिलेंडर बुकिंगचा नियम जैसे थे असल्याचं स्पष्टीकरण केंद्र सरकारनं दिलंय। अनेक बातम्या आणि सोशल मीडियावरील दाव्यानुसार LPG कनेक्शनवर सरकारनं मोठा फैसला केलाय। ज्या ग्राहकांकडे 2 सिलेंडर आहे, आता त्यांना नवीन सिलेंडर बुक करण्यासाठी 35 दिवस वाट पाहावी लागेल असं सांगण्यात येत होते। म्हणजे एक सिलेंडर वापराल आणि एक स्टँड बाय म्हणून घरात असेल, पण पुढील बुकिंग 35 दिवसानंतर होईल। पूर्वी हा कालावधी 25 दिवसांचा होता। आता सरकारनं हा कालावधी वाढवल्याचं वृत्त समोर आलंय, पण आता सरकारनं या सर्व बातम्या खोट्या असल्याचं म्हटलंय। सरकारने या वृत्ताचं खंडन केलंय। LPG बुकिंगमध्ये सध्या आता कोणताही बदल नाही। वृत्तातील दाव्यानुसार पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत ग्राहकांना आता 45 दिवसानंतर नवीन सिलेंडर बुक करण्याची परवानगी दिली, तर ज्या लोकांकडे सिंगल बॉटल कनेक्शन आहे त्यांना 25 दिवसानंतर सिलेंडर मिळत राहील। या सर्व दाव्यांवर सरकारनं स्पष्ट केलंय की असा कोणताही बदल झालेला नाहीये, त्यामुळे याविषयीचे सर्व वृत्त खोटं असल्याची माहिती समोर येते। सरकारनं ही सर्व वृत्त फेटाळून लावली आहेत। सरकार LPG पुरवठा आणि पेट्रोल डिझेलच्या पुरवठ्यांविषयी मोठं वक्तव्य जाहीर केलंय। पेट्रोलियम मंत्रालय याविषयी वक्तव्य केलं आहे। त्यानुसार देशात पेट्रोल, डिझेल आणि LPGचा पुरवठा सुरू आहे। पॅनिक होण्याची काही एक गरज नाहीये। सरकारनं साठेबाजांविरोधात आणि काळाबाजार करणाऱ्यांविरोधात कडक पाऊल टाकलंय।